राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ मागील 2 दिवसांपासून त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत। मात्र छगन भुजबळ कशामुळे ही वक्तव्य करतायत याचा पर्दाफाशच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। मला वाटतं अजितदादाचे विरोधी पक्षनेते पदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल। आम्हाला पवार साहेब एक गोरगरिबांचा जो एक जाणता राजा वाटतो, म्हणून आम्ही त्यांना जाणता राजा म्हणतो। छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा का म्हणतायत यामागचं खरं कारण आता समोर आलंय। शरद पवारांच्या नजरेत कायम नंबर 1 राहण्यासाठी छगन भुजबळांचा हा खटाटोप सुरू असल्याचा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला। चंद्रशेखर बावनकुळे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर अजित पवार यांचं विरोधी पक्षनेतेपद आणि छगन भुजबळांचे प्रयत्न यावरही बावनकुळेंनी थेट भाष्य केलं। मला वाटतं अजितदादाचे विरोधी पक्षनेते पदाची आवड छगन भुजबळांना झाली असेल। एखाद्या वेळी विरोधी पक्षनेते बनण्याची त्या ठिकाणी मनात हे आली असेल, म्हणून पवार साहेबांवर जास्त मार्क वाढले पाहिजे म्हणून सहानुभूती निर्माण करण्याकरता किंवा आपणच नंबर 1 आहोत शरद पवार साहेबांजवळ, आपणच त्या ठिकाणी त्यांची हितचिंतक आहोत असं दाखवण्याकरता काल छगन भुजबळांनी प्रयोग केला। चंद्रशेखर बावनकुळेंनी छगन भुजबळांचा डोळा अजित पवारांच्या विरोधी पक्षनेते पदावर असल्याचा गौप्यस्फोट केला, तर छगन भुजबळांनीही त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं। विरोधी पक्षनेते पदावर माझा डोळा आहे, माझा कशावरच डोळा नाही। काय माझा डोळा फक्त जे आहेत ह्या बावनकुळेवर आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान मोदी साहेबांना विष्णूचा अवतार म्हणता, आम्ही काय म्हणालो? ठीक आहे, तुम्हाला ते विष्णूचे अवतार वाटतात तर म्हणा तुम्ही, आमचं काही म्हणलं नाही। आम्हाला पवार साहेब एक गोरगरिबांचा जो एक जाणता राजा वाटतो, म्हणून आम्ही त्यांना जाणता राजा म्हणतो। छगन भुजबळांचा खरंच अजित पवारांच्या विरोधी पक्षनेते पदावर डोळा आहे का? आणि तसं असेल तर ही मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल, आणि तसं नसेल तर चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संशय कल्लोळ उडवून देण्यासाठी ही खेळी केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता कोणतीही शक्यता नाकारता येत नाही, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेना, ठाकरे गट आणि शिंदे गटामधल्या संघर्षानं आता पातळी सोडली आहे। विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी तर औरंगाबाद जिल्ह्यामधल्या वैजापूरमधील सभेत शिंदे गटातल्या आमदारांवर टीका केली। मात्र ही टीका करत असताना त्यांनी बुटाने मारण्याची भाषा वापरली। ठाकरे गटाच्या नेत्यांचा थयथयाट, हे राजकारण की द्वेषाची कीड? टीका करताना बुटाची भाषा। आज वाणी साहेब असते ना तर बुटार घेऊनच मारला असता। दानवेंना ही भाषा शोभते का? विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी चुकीची वक्तव्य करण्याचा जणू वसा घेतलाय। छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबानं वध केल्याचं अत्यंत निषेधार्ह वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं। त्यानंतर दानवेंवर मोठी टीका झाली, मात्र त्यातूनही अंबादास दानवेंनी काहीही धडा घेतला नाही। आता तर शिंदे गटाच्या आमदारांवर टीका करताना त्यांनी दिवंगत माजी आमदार RM वाणींचा आधार घेतला। वाणी काय म्हणाले असते असं सांगताना त्यांनी त्यांच्या मनातील विखार व्यक्त केलाय। खरं सांगतो, आज वाणी साहेब असते ना तर बुटार घेऊनच मारला असता, बाकी काहीच केलं नसतं त्यांनी। बूटच काढतो म्हणले असते ते, बाकी काही शब्द त्यांनी वापरला नसता दुसरा। आणि मला वाटतं हीच लायकी यांची राहिलेली आहे आणि राहणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो। RM वाणी यांनी 1999 ते 2014 अशी सलग 3 टर्म वैजापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। दिवंगत माजी आमदार RM वाणी यांच्याच मतदारसंघात सभा असल्यानं त्यांचा उल्लेख होणं स्वाभाविक होतं। मात्र अंबादास दानवेंनी हा उल्लेख करताना राजकीय उपटे काढले। त्यामुळे शिंदे गटानेही अंबादास दानवेंच्या वक्तव्याची परतफेड करताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींचा उल्लेख केला।
नाही खरं आहे ना, कारण की ज्यांनी यांनी 2-2 बायका केल्या त्याला बुडालाच मारायला पाहिजे. त्यांना अधिकृत 2 बायका करण्याचा हिंदू धर्मामध्ये आहे का? असेल तर मारू नका, आणि तुम्ही पाहून घ्या, वाचून घ्या, असेल तर जरूर त्यांना मारा. त्यांनी लेखी विधान परिषदेच्या शपथपत्रामध्ये 2 बायका लिहून दिल्या. अंबादास दानवेंनी केलेली टीका आणि त्याला अब्दुल सत्तारांनी दिलेले उत्तर हे काही सभ्य राजकारण नाहीये. मात्र शेवटी जे पेरलं तेच उगवतं याचा या ठिकाणी प्रत्यय आला. शिवसेनेचे नेते असणाऱ्या अंबादास दानवेंकडे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी आहे. त्यामुळे अंबादास दानवेंनी त्यांच्या जबाबदारीचं भान ठेवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.